जय हिंद मित्रांनो, नमस्कार. कसे आहेत सगळे मित्रांनो? आज भरपूर दिवसानंतर माझ्या एका मित्राने मला फोन केला होता आणि मला सांगितलं की यार ओमकार, मला लेखीमध्ये ना खूप कमी मार्क पडत आहेत, तर शेवटच्या दिवसात मी काय स्ट्रॅटर्जी ठेवू त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन कर. तर त्याला भरपूर गोष्टी समजावून सांगत असताना काही आयडिया आल्या माझ्या मनात आणि मला असं वाटलं की त्या आयडिया मी तुमच्या बरोबर शेअर करू, म्हणून ही व्हिडिओ क्रिएट करत आहे. या व्हिडिओचा तुम्हाला खूप खूप फायदा होणारा आपला शब्द आहे. ओके, आणि यापूर्वी पण आपल्या सगळ्याच व्हिडिओचा तुम्हाला फायदा झालेला आहे, नो डाऊट. ओके, सर्वात पहिलं तर या काळात आपण अभ्यास करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण ही वेळ किंवा हा काळ हा अभ्यासाचा नाहीये. हा काळ आहे फक्त आणि फक्त रिव्हिजन. तर रिव्हिजन कसले? तर रिव्हिजन त्या गोष्टीची जे आतापर्यंत आपण करत आलेलो आहे, जे काही आपण वाचलेलं आहे, जे काही तक्ते पाठांतरी केलेले आहेत, जे काही प्रश्न आपण हाताळलेले आहेत, ज्या काही आपण टेस्ट सॉल्व्ह केलेले, जे काही केलेलं आहे ना, त्या सगळ्यांची आपल्याला रिव्हिजन करायचे आहे. आणि ह्या काळात आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न वाचून काढायचे आहेत. बघा, हा एक स्ट्रॅटर्जी पॉइंट आहे, जास्तीत जास्त प्रश्न वाचून काढणे. ओके, कारण काय झालेलं आहे माहिती का, तुम्ही रिव्हिजन करताय, पण रिव्हिजन कसे करतायत? फॅक्च्युअल रिव्हिजन करतायत, एखादा डेटा घेतायत, एखादं पुस्तक जशास तसं वाचतायत. तर त्यामुळे काय होतं, ठीक आहे ते थोड्यापर्यंत लक्षात राहते, नंतर आपण विसरतो. असं व्हायला नको, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त MCQचं वाचन करणं गरजेचं आहे. बघा, परत सांगतोय, हे पॉइंट खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न वाचन करायचं आहे, कोणी सांगणार नाही. ओके, पण तुम्ही डिअर पोलीस फॉलो केलंय, तुम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन मिळणारच. ओके, मग आता हे प्रश्न आम्ही कुठून वाचन करू? तर मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला 4 पुस्तकं घ्यायची आहेत. कुठली 4 पुस्तकं? तर एक आहे ना, 2017 पासून ते आतापर्यंत झालेले सगळे प्रश्नपत्रिकेचा संच. मग ते कुठे आहे? मग ते आहे 24,500 असेल, किंवा त्याचा जो भाऊ बंधू जे काय असेल ते पुस्तकं तुम्हाला घ्यायचे होते. मी ते सांगितलेलं, क्लिअर केलेलं भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून. त्यानंतर तुम्हाला घटक न्याय पण वाचन करायचं, तर त्यासाठी आपल्याला विठ्ठल बडे सरांचा जो पोलीस भरती ग्रंथ आहे हे पुस्तक घ्यायचे आहेत. ही 2 पुस्तकं झाली. तिसरं पुस्तक तुम्हाला आता हे 15 मार्चला जे पेपर झालेले आहेत ना, ते सगळे प्रश्नपत्रिका वाचून काढायचे आहेत. मग ते एक तिसरं पुस्तक पाहिजे. आणि चौथं पुस्तक कोणतं माहितीये का? नोट्स. तुम्ही काढलेले नोट्स, मी दिलेले नोट्स, विविध अकॅडमीतून भेटलेले नोट्स, विविध टेलिग्राम चॅनल मधून भेटलेले नोट्स, हे सगळे नोट्स तुम्हाला काय करायचे आहेत? वाचून काढायचे आहेत. आता ह्या प्रश्नसंचाबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं वाचायचं आहे आणि काय करायचंय, तरी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, प्रश्नसंच वाचत असताना रेग्युलर प्रश्न फक्त वाचून काढायचे आहेत. आणि ऑड प्रश्न, ऑड म्हणजे काय, जे मी कधीच वाचलेले नाही त्या प्रश्नांना मला पेन्सिलने काय करायचंय, गोल करून ठेवायचंय. आणि त्याची जेव्हा मी फुल रिव्हिजन करेन, तेव्हा जेव्हा सेकंड रिव्हिजन घेईन, तेव्हा मला फक्त त्या गोल प्रश्नांचंच वाचन करायचं आहे. हे झालं प्रश्न संचाच्या संदर्भात. आता मी नोट्सच्या संदर्भात तुम्हाला सांगतो. बघा, नोट्स आहेत ना 2 स्वरूपाचे असतात. एक कसे असतात? पुस्तक टाईपमध्ये नोट्स. म्हणजे काय? एखादा फॅक्च्युअल आहे, उदाहरणार्थ गांधीजींचा आपण जीवनक्रम घेतलं, मग त्यांच्या जीवनामध्ये काय 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 गोष्टी झाल्या, आपण फॅक्च्युअल सगळं पॉइंट आउट केलेलं आहे. आपण केलेलं असेल पुस्तक वाचून, किंवा कोणीतरी आपल्याला दिलेलं असेल. ओके, भरपूर क्लासेस आहेत, भरपूर अकॅडमी आहेत, भरपूर टेलिग्राम चॅनल आहेत, कोणाचं नाव नाही घेणार. सगळे तुम्हाला देत आहेत. काही लोक फ्रीमध्ये देत आहेत, तर काही लोक पेड घेत आहेत. 365 रुपये द्या, 400 रुपये द्या, 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, 5000 प्रश्न घ्या, 2000 प्रश्न घ्या, हे सगळं चालूच आहे. ओके, मग आता तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला पटत असेल तर ते पेड घ्यायचे, नाही तर मोफत तर आहेतच. ओके, मोफत तर वाचायचंच आहेत. पण तुम्ही जर रिव्ह्यू घेतला असेल तर ते नक्कीच नोट्स तुम्ही विकत घ्या आणि ते वाचायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय की एक फॅक्च्युअल डेटा आहे आणि एक नोट्स आहेत प्रश्न आणि उत्तर स्वरूपात. उदाहरणार्थ 5000 प्रश्न आणि उत्तर याची एक नोट्स आहे, ती तुम्ही घ्या आणि ती वाचून काढा, असं अकॅडमीवाल्यांचं सांगणं असतं. मग ठीक आहे, मग ते नोट्स कसे झाले? प्रश्न आणि उत्तर स्वरूपात. समजा तुम्ही ते विकत घेतलं, तर तुम्हाला काय करायचंय? प्रश्न संच जसा वाचलेला ना तसंच इथे पण करायचंय. माझ्या मित्राला सांगताना मी तेच केलं. त्याच्याकडे जवळपास मला वाटते 2000 प्रश्न आहेत.
ओके, एखाद्या अकॅडमीचं आहे, नाव नाही घेत. तर त्याने काय केलं, ते 2000 प्रश्न कसे वाचायचे आणि काय करायचं या संदर्भात मला विचारलं. तर मी त्याला सांगितलं की तुझा आता अभ्यास झालेला आहे बरोबर, मग आता तू काय करतोय, ते 2000 प्रश्न तुला फक्त वाचून काढायचे. आता या 2000 प्रश्नांमध्ये भरपूर सारे प्रश्न तुझ्या ओळखीचे दिसतील कारण तुझा अभ्यास झालेला आहे. मग तुला काय करायचे, जे अनोळखी आहेत ते प्रश्न शोधून काढायचे आहेत, पेन्सिल घ्यायचं आणि त्यांना गोल करायचं आहे. आता त्याच्यात पण 2 स्वरूप आहेत. एक स्वरूप असा की जो मी अभ्यास केलेला आहे त्याच्या पलीकडचा आहे, म्हणजे मी कधी तो प्रश्न वाचलेला नाही किंवा तो फॅक्ट वाचलेला नाही, ते त्या नोट्समध्ये असेल. आणि एक फॅक्ट असा आहे जे नोट्स काढत असताना त्यांनी कुठल्या तरी MPSCचा पॉईंट उचलून ठेवला किंवा SSC GDचा पॉईंट उचलून ठेवला किंवा एखाद्या तलाठीचा पॉईंट उचलून ठेवला, विविध ज्या काही एक्झाम्स होतात त्यांचे पॉईंट उचलून ठेवले आणि ते आपल्या पोलीस भरतीला कोरिलेट करत नाहीत. ते पॉईंट वाचायचे नाहीत कारण हा काळ शेवटचा काळ आहे आणि या काळात आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही, बर्डन घ्यायचं नाहीये. नाहीतर मग काय होईल माहितीये का, 2000 प्रश्नामध्ये समजा 500 असे प्रश्न भेटले की जे मी वाचलेले नाहीत, पण त्या 500 प्रश्नांचे स्वरूप जर विविध एक्झामच्या पॅटर्न प्रमाणे असेल आणि ते पॅटर्न आपल्या पोलीस भरतीला विचारत नाहीत, तर नक्कीच 100% आपण पागल होणार. मग आपली भरती ही पोलीस दलात नसून पागलखान्यात होणार आहे. आलं का लक्षात काय सांगतोय? बघा, आपल्याला काय करायचे आहेत, असे फॅक्ट्स वाचायचे आहेत जे आपल्या पोलीस भरतीशी कोरिलेट करतात. असे अजिबात फॅक्ट वाचायचे नाहीत जे आपल्या पोलीस भरतीशी रिलेट करत नाहीत. MPSCचं आहे किंवा वेगळंच काहीतरी आहे, काही ना काहीतरी वेगळंच आहे, असे फॅक्ट वाचायचे नाही. अशा फॅक्टला तुम्हाला स्किप करायचं आहे, मग ते फॅक्ट असेल किंवा प्रश्न असेल. कळतंय मी काय सांगतोय? नोट्स कसे वाचायचे समजून घ्या मित्रांनो. एक नोट्सचा प्रकार आहे प्रश्न आणि उत्तर स्वरूपात, एक नोट्स आहेत फॅक्च्युअल स्वरूपात. फॅक्च्युअल पण वाचत असताना तेच फॅक्ट वाचा जे पोलीस भरतीला येतात किंवा पोलीस भरतीला येऊ शकतात, तेच फॅक्ट वाचायचे आहेत. MPSCचा फॅक्ट वाचायचा नाही, तो तुमच्या काही कामाचा नाही. हा नवीन दिसते सर, नवीन काहीतरी वाचून काढतो. नवीन वाचून काढणं ह्याला स्मार्टगिरी म्हणत नाहीत, लक्षात ठेवा. ते प्रश्न आणि तो पॅटर्न आपल्या जर पोलीस भरतीला येत असेल तर तो नवीन वाचलेला योग्य राहील, अन्यथा त्याचा काहीही फायदा होणार नाही. मग ते फॅक्च्युअल असो किंवा प्रश्न उत्तरे असो, आपल्याला काय करायचे आहेत, ते जे मला माहीत नाही ते गोल करायचे आहेत. पॅटर्न पोलीस भरतीचा असेल तर वाचून काढायचंय, नसेल तर स्किप करून टाकायचंय, डायरेक्ट त्याला फुल्लीच मारून टाकायचे. ठीक आहे सर, 2000 प्रश्न आणि उत्तरांमधून मी 500 प्रश्न असे काढले जे अनोळखी आहेत, जे मी वाचले नव्हते, जे मी अभ्यास केलं नव्हतं, आणि बाकी 1500 माझ्या ओळखीचे आहेत किंवा थोडं थोडं जमलेलं आहे. मग काय करायचंय नेक्स्ट? तर मित्रांनो, नेक्स्ट काय करायचंय, पुन्हा तुम्हाला रिव्हिजन करायचंय. ओके, ते 1500 प्रश्न तुम्हाला व्यवस्थित वाचून काढायचे आहेत आणि हे जे 500 प्रश्न होते त्याच्यामध्ये जे फुल्ली मारलेत ते वाचायचे, स्किप करायचे, ते वाचायचे नाहीत आणि बाकी उरलेले सारखी वाचून काढायचे, सारखी त्यांची रिव्हिजन करायचे. अशा केल्याने तुम्हाला त्या सगळ्या नोट्सचे प्रश्न डोक्यात राहतील आणि तुमचा स्कोर येईल. मित्रांनो, लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल तर जास्तीत जास्त प्रश्न वाचणे अपेक्षित आहे, परंतु असे प्रश्न वाचायचे नाहीत जे आपल्या पॅटर्नच्या बाहेरचे आहेत, आपल्या पॅटर्नशी रिलेट करतायत ते प्रश्न वाचणं गरजेचं आहे. आणि हो, नवीन असतील तर येणाऱ्या परीक्षेपर्यंत 3 ते 4 वेळा मी सगळे ते नवीन प्रश्न वाचून काढेन, असं तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे. आणि बघाच तुम्ही तुमच्या लेखी पेपरमध्ये तुमचा स्कोर हा वाढताना दिसणार. मग ही जी ट्रिक आहे किंवा ही जी स्ट्रॅटेजी आहे ही तुम्हाला सगळीकडे वापरायची आहे. कुठे कुठे वापरणार हो? प्रश्न संच 2017 पासून ते आतापर्यंत झालेले सगळे प्रश्नपत्रिका वाचून काढायचे आहेत. ज्यांना जास्त टाइम आहे त्यांना, ज्यांना एकदम खूप कमी टाइम आहे त्यांनी त्या भानगडीत पडू नका. आतापर्यंत तुम्ही वाचले नसतील, वाचू नका. हा, पण एकदा नजर घातल्याने काही होत नाही, तेवढा टाइम आहे, 4-4 तास द्या, वाचून काढा. जेवढे जास्त वाचणार तेवढं जास्त तुमचा स्कोर होईल. ओके, आणि हाच फॉर्म्युला तुम्हाला नोट्सच्या संदर्भात पण वाचायचे आहेत. नोट्सचे 2 स्वरूप आहेत. कसले? एक फॅक्च्युअल माहिती आणि एक प्रश्न उत्तरे स्वरूपात माहिती. मग हे दोन्ही जशास तसे वाचून काढायचे. जे कामाचे नाहीत त्याला फुल्ली मारायचे आहेत, जे कामाचे आहेत वाचलेले नाहीत त्यांना गोल करायचे आहेत, आणि जे रेग्युलर आहेत त्यांना फक्त वाचून काढायचं. असं करा आणि बघा लेखी परीक्षेमध्ये आपलाच दणका असेल. हा,
मी लास्ट टाइम सांगितलं होतं 15 मार्चला जवळपास भरपूर घटकांमध्ये लेखी परीक्षा झाले, पण एकाने सुद्धा मला मेसेज करून सांगितलं नाही. खरंच मला वाईट वाटलं यार, एवढी मेहनत घेतोय. ओके, हे बघा डार्क सर्कल दिसते. आज 15 दिवसानंतर आज सुट्टी मिळाली. ती सुट्टीचा पण वापर मी तुमच्यासाठी केलाय. तब्येत बरी नाही आहे मित्रांनो. म्हणजे हे सगळं मी तुम्हाला का सांगतो माहितीये का मित्रांनो, मी एवढं सगळं करतो ना, आणि जेव्हा तुमच्याकडून एक चांगली पॉझिटिव्ह फीडबॅक येते ना, तेव्हा यार आत्मा खुश होते. कारण आपण जे करतोय ना, मी एवढा वेळ देतोय, एवढं सगळं करतोय ना, ते कुठेतरी योग्य दिशेने चाललेलं आहे ना, असं मला वाटते. आणि माझी आत्मा संतृप्त राहते, मला बरं वाटते. परंतु मेसेज नाही आला, त्याचा मला खूप वाईट वाटला. परंतु मला माहित आहे मुंबई, पुणे, ठाणे, मीरा भाईंदर, GRP मुंबई, इकडे डिअर पोलीसचा दणका खूप मोठ्या जोराशोराने वाजणार आहेत. तुमचे मला धडाधड मेसेज येणार आहेत, एवढे मेसेज येणार आहेत की मला रिप्लाय करणं आणि ते वाचून काढणं अवघड होणार आहेत. आणि मला विश्वास आहे त्या गोष्टीवर. ओके, 100% विजय आपलाच असणार आहे. ओके, चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट. जय हिंद.